सरेंडरच्या मंत्रिमंडळामध्ये एक प्रामाणिक मंत्री आहे, ज्याने प्रामाणिकपणाचा मुखवटा घालून पाठीमागे पडद्याआड एक सिक्रेट बीफ एम्पायर उभा केलंय. त्याचं नाव आहे दंडकरी. आणि हा 34 पानाचा कारवांचा रिपोर्ट सांगतो की दंडकरी हे बीफ एक्सपोर्टर आहेत आणि दंडकरींचं खूप मोठं बीफ साम्राज्य आहे. ही नीच आणि भिकारचोट लोक आहेत. यांची वृत्ती पण नीच आहे, यांचा दाखवायचा चेहरा पण वेगळा आहे आणि करायच्या गोष्टी पण वेगळ्या. सगळ्यात सुरुवातीला तर भारतातील सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावून या बाबाने लेकरांचं E20चं साम्राज्य उभं करून दिलं आणि त्याच्यासोबत पॅरलरली हे बीफचं रॅकेट चालवलं. हे सिद्ध कसं होतं? 10 मार्च 2022 ला लोणावळा पोलिसांनी सिंहगडच्या जवळ एक ट्रक पकडला, ज्याचं नाव होतं NL01 AB 5853. त्या गाडीमध्ये बीफ होतं 60 लाखाचं. 2-3 दिवसानंतर वडगाव मावळच्या कोर्टासमोर एक अर्ज आला की ते बीफ कोणाचं आहे म्हणून. ते बीफ होतं रॅम्बल ऍग्रो अँड फूड्स या कंपनीने सांगितलं की ते बीफ आमचं आहे आणि ते बीफ नसून म्हशीचं मांस आहे, गाईचं मांस नाहीये. पण कोर्टाला संशय आला. कोर्टाने विचारणा केली की कागदपत्र कुठे येतं? बीफ येत होतं हैदराबादवरून मुंबईसाठी आणि यांनी कागदपत्र जोडली होती उत्तर प्रदेशची. मग आता एक गोष्ट सांगा, ह्या रॅम्बलचं जे नाव आहे हे नाव सियान ऍग्रो सोबत जोडल्या जातं. रॅम्बलचा जो डायरेक्टर आहे तो हिंदू आहे आणि सियान कॅपिटलचा माजी मॅनेजिंग डायरेक्टर आहे. नितीन गडकरींच्या कंपनींनी या पूर्ण रॅकेटला पैसे दिलेत, कर्ज दिलेत आणि यांचा डायरेक्ट संबंध या नागपूरच्या बीफ केस स्टडी मध्ये आहे. हा 34 पानाचा रिपोर्ट सरळ सरळ सांगतोय की प्रामाणिक असणारे दंडकरीच पडद्या आडून काळे धंदे करतायत. ज्या गाईला हे माता म्हणतात, आम्ही तर पूजतोच, त्या गाईलाच कापून हे बीफचा धंदा करतात आणि जनतेला सांगतात गाई आमची माता आहे. यांचं काय करायचं जनतेने